एक माणूस कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातून काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित होऊन सक्रिय राजकारणात प्रवेश करतो. अगोदर कोल्हापूर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि तिथून थेट महापौर, आमदार ते अगदी राज्यपाल पदापर्यंत झेप मारतो. पण हे राजकारण करत असताना देखील त्या व्यक्तीनं आपल्यावर असणाऱ्या सामाजिक जबाबदारीचा विसर स्वतःला कधीच पडू दिला नाही. राजकारणात यशाचे दगड रोवत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये वडाचं एक असं रोपटं लावलं ज्याच्या शाखा आज सर्व दूर पसरल्यात आणि त्याच झाडांची गोड फळे खाऊन कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्यही घडलंय. मी बोलतोय ते कोल्हापूरचे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याबद्दल. शिक्षण क्षेत्रातील महामेरू अशी ओळख मिळवलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. आज त्यांच्या निधनानं कोल्हापूरसहितच महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली आहे. एक राजकारणी म्हणून राजकारण करत असताना त्यांनी असं कर्तृत्व गाजवलं की त्यांच्या पाऊलखुणा या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अगदी अनंत काळापर्यंत चिरतरून राहतील. त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कटमध्ये तुमचं स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935ला यशवंतराव पाटील यांच्या घरात एका पुत्रानं जन्म घेतला, ज्याचं नाव ठेवलं गेलं ज्ञानदेव. कदाचित हे नाव ठेवताना यशवंतराव पाटील यांच्या घरात कोणी विचारही केला नसेल की हाच ज्ञानदेव पुढं होऊन या संपूर्ण राज्याला ज्ञानाचा वसा देणार आहे. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. ज्ञानदेव वयात येत असताना या विचारसरणीच्या प्रवाहातूनच पुढे येत होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्ञानदेव पाटील यांची वयात येत असताना काँग्रेसच्या विचारांशी चांगल्या पद्धतीनं ओळख झालेली. त्यामुळेच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा काँग्रेसमधून केला. सुरुवातीला ते कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1957 ते 1962 या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 1967 ते 72च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्या काळात त्यांनी राज्याच्या राजकारणात आपला चांगला जम बसवला होता. मात्र ग्रामीण भागातून आल्यामुळे शिक्षण व्यवस्थेतल्या अडचणी ज्ञानदेव पाटील यांना चांगल्याच माहिती होत्या. आपल्या समाजात शिक्षणानं परिवर्तन होऊ शकतं हे त्यांनी ओळखलं आणि वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी सक्रिय राजकारणातून बाजूला होत त्यांनी शिक्षण व्यवस्थेत भरीव कामगिरी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात झाली 1983 मध्ये. त्यांनी नवी मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या आपल्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्या बदलत्या काळासोबत त्यांनी शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल केले आणि डी.वाय. पाटील विद्यापीठाचा झेंडा रोवला. आज कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये त्यांच्या 3हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, 6 खाजगी विद्यापीठं तर 180 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था आहेत, ज्यात अगदी वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांपासून अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी शिक्षण या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा समावेश आहे. त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, CBD बेलापूर, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर अशी नावं सांगता येतील. देश-विदेशातले हजारो विद्यार्थी आज त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत. इतकंच नाही तर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी मोठं काम केलं आणि मुंबईतल्या डी.वाय. पाटील क्रीडा संकुलाची उभारणी केली. त्यांनी वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी मेडिकल कॉलेजेस तर उभारले, पण त्यासोबतच त्यांनी गोरगरिबांसाठी कमी शुल्कात उपचार होतील यासाठी चॅरिटेबल हॉस्पिटल देखील चालवले. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळेच त्यांची 2009 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2013 नंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून काम केलं. सोबतच काही कालावधी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला होता. 2014 नंतर केंद्रात भाजप प्रणित NDA सरकार आल्यानंतर अनेक राज्यातल्या राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र राजकारणाच्या पलीकडचे व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं राज्यपालपद मात्र कायम ठेवण्यात आलं. त्यांच्याकडे तेव्हा बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना 1991 मध्ये
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर 1985 मध्ये त्यांना अमेरिकेच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी राऊंड टेबलतर्फे, तर 1996 मध्ये ब्रिटनच्या नॉटिंगहम ट्रेट युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट पदवी देण्यात आली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून देखील 2015 मध्ये त्यांना डीलिट पदवी देण्यात आली होती. 2018 मध्ये मात्र आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या डी.वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरं तर डी.वाय. पाटील कायम सांगायचे, तुम्ही जे कराल ते मनापासून करा, जिथं जाल तिथं सर्वोच्च बना. आपल्या आयुष्यात त्यांनी हे सूत्र स्वतःसाठी देखील पाळलं होतं. म्हणूनच राजकारणासोबत शिक्षण व्यवस्थेत जे माइलस्टोन डी.वाय. पाटील यांनी रोवलेत, आज इतर कोणीही त्याच्या जवळपास फिरकू शकत नाही. मात्र आज शिक्षण क्षेत्रातला हा महामेरू आपल्याला कायमचा सोडून निघून गेलाय. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. आज डी.वाय. पाटील यांचे सुपुत्र संजय पाटील हे डी.वाय. पाटील कोल्हापूर कॅम्पस पाहतात. त्यांचे दुसरे सुपुत्र सतेज पाटील हे आमदार आहेत, ते माजी मंत्री देखील राहिलेले आहेत. सोबतच राज्य काँग्रेसमधील ते वजनदार नाव आहे. विजय पाटील हे डी.वाय. पाटलांचे आणखीन एक सुपुत्र, जे नवी मुंबईमधील डी.वाय. पाटील ग्रुपचं कामकाज पाहतात. तर त्यांचे आणखीन एक पुत्र अजिंक्य पाटील हे डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आहेत. सोबतच डी.वाय. पाटील यांना मुलगी देखील आहे. डी.वाय. पाटील यांचे नातू आणि संजय पाटील यांचे सुपुत्र ऋतुराज पाटील हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी देखील कोल्हापूरमधून आमदार म्हणून काम केलेलं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र तुमच्या डी.वाय. पाटील यांच्याबद्दलच्या काय आठवणी आहेत? तुमचा कोणी मित्र डी.वाय. पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेत शिकलाय का? मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. तुमच्या त्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा जो डी.वाय. पाटील विद्यापीठातून शिकलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.